स्वर्गीय अण्णांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच दूध संघ विकासाच्या जोतात राजेशाबा परजणे कोपरगाव तालुक्यातील मौजे तिळवणी या ठिकाणी विजय सहकारी दूध संकलन केंद्र राजेशाबा परजणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी तिळवणी येथील विजय सहकारी दूध संकलन केंद्र चालक धोंडेराम शिंदे व अंबिका महिला दूध संघ संस्था चालक गोदावरी दूध संघाचे संचालक सुदाम पाटील शिंदे व संचालक गोरक्षनाथ पंढरीनाथ पाटील शिंदे यांनी संयुक्त विद्यमाने आबांना पूजेसाठी आमंत्रित केले होते। यावेळी राजेशजी आबा परजणे यांनी सांगितले की अण्णांनी घडवलेले कार्यकर्त्यांच्या जीवावरती संघाची जनगणनेमध्ये त्यांचा मुख्य वाटा असून संघाने कधीही पैशाचा विचार केला नाही। तसेच दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी संघ नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतो असे आबा यांनी आपल्या मनोगतात सांगितले। शेतकऱ्यांवरती आसमानी संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, परंतु संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि राहणार देखील आहे। शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त दूध उत्पादनाकडे वळावे, नवनवीन तंत्रज्ञान अंमलात आणून आपला व्यवसाय तेजीत करावा। आम्ही सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय गोदावरी दूध संघातून घेत असतो असे देखील राजेशाबा परजणे यांनी सांगितले। तसेच त्यांच्या हाताने सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी टी शर्ट, चांदीचा कॉईन आणि गोदावरी पेढा व दूध केटलीचे वाटप करण्यात आले होते। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नारायण राजाराम शिंदे, नानासाहेब विठ्ठल गायके, सचिन दत्तात्रय गवाळे, युवराज तुळशीराम शिंदे, प्रमोद रावसाहेब शिंदे तसेच अंबिका महिला सहकारी संस्थेचे वतीने अमोल शिंदे, दीपक खिलारी, गोकुळ शिंदे, रामेश्वर गायके, शिवाजी चक्के या शेतकऱ्यांचा सन्मान आबांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी उपस्थितांमध्ये गोदावरी दूध संघाचे संचालक गोरक्षनाथ पंढरीनाथ शिंदे, आपेगावचे माजी सरपंच शिवनाथ खिलारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रेवणनाथ शेठ निकम, सुदाम पाटील शिंदे, दामोदर पाटील शिंदे, दिगंबर धुमाळ, उपसरपंच नानासाहेब गायके, प्रसिद्ध गुरु बाळूगुरु सुभाष शिंदे, संपत शिंदे, शिरसगावचे संपत शेठ भागवत, दूध संकलन अधिकारी मैत्रे साहेब, संचालक जेनिंग प्रोसेसिंग सोसायटीचे संदीप शिंदे, भारत शिंदे, सुरेश शिंदे, गोविंद कापशे, पोपट वामन शिंदे, सरपंच गोविंद पगारे, मनोज तुपे, उद्धवराव जगताप, जालिंदर पगारे, आनसराम दादासाहेब निकम, विठ्ठल पगारे, उपसरपंच अण्णासाहेब मनसुबा शिंदे, कोंडेराम शिंदे, धोंडेराम शिंदे, अप्पासाहेब चक्के, राजूभाऊ गायके, अरविंद वाघ, शिवाजी वाघ, विश्वनाथ गायके, सुरेश पोकळे, ज्ञानेश्वर दाभाडे, पप्पू भुजाडे, राजाराम शिंदे, कांदा व्यापारी दादा पाटील शिंदे यांच्यासह आपेगाव, तिळवणी, शिरसगाव, सावळगाव, कडगाव, कासली तसेच पंचकृषीतील सर्व दूध उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते। आपला महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक आमीन शेख, अहिल्यानगर। तिळवणी येथील आमच्या दोन्ही सहकारी संस्था आणि त्यांची संस्थेचे चालक मान्य गोरखभाऊ शिंदे आणि सन्मान्य सुदामभाऊ शिंदे यांनी दूध उत्पादकांच्या दिवाळी गोड करण्याच्या दृष्टिकोनातून चांगला उपक्रम घेतला। त्या निमित्ताने उपस्थित राहण्याचा योग मिळाला। मी दिपोळीच्या सर्वांनाच दूध उत्पादकांना उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो। दूध संघावर गोदावरी दूध संघावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र राहण्याचा आमचं संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे। भविष्यकाळात अनेक उपक्रम दूध उत्पादकांसाठी राबवायचे आहेत। हीच गुज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व दूध उत्पादकांशी झाली। एक चांगला उपक्रम त्यांनी घडून आणल्याबद्दल त्यांना दोघांनाही धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। आबा, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी त्या दूध उत्पादकांच्या त्यावर देखील आपलं या ठिकाणी चर्चा आपण शेतकऱ्यांशी केलेला आहे। काय वाटतं नेमकी दूध उत्पादन संवर्धनाच्या बाबतीत आता नेमकी काय पाऊल शेतकऱ्यांनी उचलले? नाही, आता आधुनिकतेची कास शेतकऱ्यांनी धरणं गरजेचं आहे। त्याच्यात जे नवीन नवीन उपक्रम आणि प्रकल्प येत आहेत त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आम्ही प्रोत्साहन करतोय। त्या शेतकऱ्यांनी त्याची कास धरून आपलं स्वतःचं हित साधलं पाहिजे। जसं का सॉर्टेड सिमेंटचा उपक्रम आहे का त्या कालवड आज पहिलं कालवड असेल तर 25-27 लिटरपर्यंत दूध देते। मिल्किंग मशीन आहे किंवा मुरघासाचा प्रयोग आहे किंवा अजून शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या बाबीच्या दृष्टिकोनातून पशुसंवर्धन आहे, त्यांचं निदान करण्यासाठी आपण लॅब उभी केलेली आहे। अशा अनेक उपक्रम आहेत का ज्याचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे।
प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. जास्तीत जास्त उत्पादकांना प्रेरित करून त्याचा कसा फायदा करून देता येईल हा आमचा प्रयत्न राहणार. आणि उत्पादक सकारात्मक आहेत. निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात दूध धंदा हा प्रथम धंदाच झालेला आहे. पूर्वी हा जोडधंदा म्हणून बघितला जायचा, पण आज जीवनमान प्रत्येकाचं दूध धंद्यावर अवलंबून असल्या कारणाने तो प्रमुख व्यवसायाच्या याच्यात स्थिरता कशी येईल हा प्रयत्न निश्चितपणे आमचा त्याच्यात राहणार आहे.